याचिका केली आहे हायकोर्ट असणाऱ्या एव्हिडन्सच्या आधारावर, पुराव्याच्या आधारावर उचित असा निर्णय देईल। जर पुरावे आपण देऊ शकलो तर निश्चितपणे कोर्ट त्यावर आदेश देईल। आपण आजच विरोधी पक्षाचा एखादा नेता आहे म्हणून टीका करणं किंवा आपल्याकडे कोणतीही माहिती नसताना अधिकारवाणीने त्या विषयावर बोलणं हे मला वाटतं की हे लोकशाहीमध्ये योग्य नाही। माझ्याकडे कोणताही पुरावा नाही, मला याबद्दलची कोणतीही माहिती नाही, या घटनेच्या संदर्भात सुई इतका सुद्धा पुरावा माझ्याकडे नाही। पिताश्रींनी त्यांच्या हायकोर्टामध्ये याचिका केली आहे, तर वेट अँड वॉच। हायकोर्ट या बाबतीमध्ये सांगेल की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, पुरावा आहे, या आधारावर पुढे गेलं पाहिजे किंवा हायकोर्टमध्ये केस बंद केली पाहिजे। पण कोणीतरी एखाद्या प्रश्नावर मी विरोधातला एखादा नेता आहे म्हणून प्रतिकूल नकारात्मक उत्तर देणं हे योग्य नाही। वळण देखील लागलं होतं, देऊ नये नेते त्या ठिकाणी भेटले होते आणि त्यांचा दबाव होता त्यावेळी, असा देखील आरोप। माझं व्यक्तिगत मत आहे की राजकारणामध्ये कोणत्याही पुराव्याच्या शिवाय आरोप करू नये आणि त्यामध्ये भाग घेऊ नये। काही आपल्याकडे माहिती नाही आणि काहीच कागदपत्र नसताना अधिकारवाणी या विषयावर बोलणं, मला वाटतं की मी 30 वर्ष विधानसभेत आमदार आहे, माझी 7वी टर्म आहे, मी विधानसभेत सुद्धा कागद दाखवल्याशिवाय कधीही कोणत्या मुद्द्यावर आजपर्यंत बोललो नाही आणि भविष्यातही असंच राहावं याचा मी प्रयत्न करतो। माझ्याकडे या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती नाही। आता कोर्टाला सांगू द्या काय त्याचा निर्णय। कोर्टाने सांगितलं की आमच्याकडे असणाऱ्या पुराव्याच्या आधारावर आम्ही निर्णय करू, तर मग तेव्हा मी प्रतिक्रिया देईल। वेळ वाया घालवला जाईल नाही, कोर्टात जेव्हा एखादी केस जाते त्याच्यावर सभागृहात चर्चाच करता येत नाही, हा नियम आहे। आता या नियमाचं पालन करायचं नसेल तर ठीक आहे, पण जेव्हा एखादा मुद्दा कोर्टात असेल त्या कोर्टाच्या निर्णयावर अनुकूल प्रतिकूल परिणाम होईल हे भाष्य विधानसभेत तुम्हाला करता येत नाही, असं अनेकदा रुलिंग हे माननीय अध्यक्षांनी दिलं आहे। मग माननीय अध्यक्षांनी दिलेल्या रुलिंगच्या बाहेर जाऊन उद्या कोणीतरी चर्चा करणार असेल तर याची मला माहिती नाही, पण माननीय अध्यक्ष निश्चितपणे यावर रुलिंग देईल का एखाद्याकडे काही एव्हिडन्स असेल, पुरावे असेल, फोटो असेल किंवा तो स्वतः अशी घटना घडत असताना तिथंच आजूबाजूला असेल तर त्यांनी उठून सांगितलं तर कदाचित माननीय अध्यक्ष परवानगी देऊ शकेल। पण जे त्या तिथं नव्हतेच त्यांनी उठून म्हणायचं आणि हायकोर्टामध्ये केस असताना हायकोर्टाच्या निर्णयावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होईल असं भाषण विधानसभेत देण्यापासून विधानसभा नियम आम्हाला प्रतिबंध करते। माजी महापौर किशोरी पेडणेकर यावर सातत्याने नितेश राणे म्हणत होते की माझ्याकडे सीसीटीव्ही आहे, सातत्याने म्हणत होते म्हटलेलं आहे। नाही ठीक आहे ना, तर कोर्टाला ठरवू द्या ना दबाव होता की नाही, हे तुम्ही आम्ही कसं ठरवणार आहे। दबाव असेल तर कोर्टाला ही माहिती दिल्या जाईल, फोनची सीडीआर दिला जाईल, याच्या संदर्भात SMS आले असतील SMS दिले जाईल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल ते दिले जाईल, ऑडिओ संदेश असेल तर तो दिला जाईल, प्रत्यक्ष कुठं भेट झाली तर त्या ठिकाणी टावरच्या माध्यमातून माहिती घेता येईल। मला वाटतं की पुरावे काय आहे हे कोर्टाला ठरवू द्या, आपण फक्त विरोधासाठी विरोध हे करता कामा नये। पण सातत्याने नितेश राणे म्हणत होते की या प्रकरणामध्ये माझ्याकडे सीसीटीव्ही आहेत, मी या सगळे पुरावे पोलिसांनाही देऊ शकतो। आता मंत्री आहेत स्वतः नितेश राणे, मग या प्रकरणात पुढे त्याचं उत्तर ते देतील, मी कसं देणार आहे? मंत्री महोदय साहेब देतील, मी कसं त्याचं उत्तर देईल? त्यांचे पुरावे योग्य असतील तर त्यांचे पुरावे ते निश्चित कोर्टात देतील ना, त्याला काय अडचण नाहीये ना। तेव्हा समजा केस कोणी अशा पद्धतीने त्या केसवर प्रतिकूल प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला असेल तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं हे तर आमचं राष्ट्रीय कर्तव्यच आहे, संवैधानिक कर्तव्य आहे की अशा घटनेची आम्हाला थोडीशी माहिती असेल तर ती आम्ही कोर्टासमोर सादर केली पाहिजे। आणि दिशा सागरियन यांच्या पिताश्रींनी मागणीच्या सोबत काही पुरावे दिले असेल तर कोर्ट निश्चितपणे त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, न्याय देईल। पण पुराव्याविना अचानकपणे आपल्याला अभिप्राय देणं हे कठीण आहे।
सर त्यावेळेसच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा माझ्यावरती दबाव होता असं देखील ईशा साले यांचे वडील जे आहेत, दिशा साले यांचे वडील यांचा आरोप आहे. नाही तर मग त्यांची इंटरव्ह्यू घ्या किंवा किशोरी पेडणेकरांची घ्या, याच्यावर मला काय माहित नाही. धन्यवाद धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.